महिलाओं के साथ घरेलू हिस्सा हो, छेड़छाड़ या यौन शोषण के मामले सभी संवेदनशील है, जो समाज पर बुरा असर डाल रहे हैं। महिलाओं पर अत्याचारों के कई मामले रोज अखबारों की सुर्खियां बनते नजर आते हैं। ऐसा ही एक मामला हाल ही में उजागर हुआ। सीटीपीएस में कंपनी में काम पर कार्यरत महिलाओं के साथ काम के नाम पर दुष्कर्म करने की खबर प्रकाश में आई। इन महिलाओं को न्याय दिलाने विदर्भ प्रहार कामगार संगठन अध्यक्षा एडवोकेट हर्षल चिपलूनकर ने इस बात की दखल ली। यहाँ काम पर कार्यरत महिलाओं में से एक को काम से निकाल दिया गया। इस वक्त पीड़िता ने अपनी आपबीती सुनाई। उसने बताया कि उसे काम पर रखने के लिए कुछ शर्तें रखी गई थी, जिसे मानने से उसने इनकार कर दिया। इस बात को लेकर उसे काम से निकाल दिया गया। मला नेहमी हेच म्हणायचे की तुला जर जॉब पाहिजे असेल तर तुला आमच्यासोबत सेक्स करावं लागेल, पण माझं म्हणणं असं होतं की मला सेक्स करायचं नाही आहे। तर मग ते मला गंदी घाणेरडी शिवेगाळी करायचे। इवन मला हे सुद्धा म्हणायचे की तुझ्यापेक्षा चांगली राण आम्ही इथे आणून ठेवू बा आणि तुझ्यासोबत आम्हाला जे करायचं आहे ते करू। ह्या प्रकारे ते माझ्याशी असे बोलायचे। आणि एक वेळा त्यांनी सगळ्यांनी आमच्या म्हणजे प्रमाणात दारू पिले आणि मी जेव्हा म्हटलं मला की मला जेवण करायचं आहे तर तुम्ही ते मला म्हणत होते की तुमचा रेप करणार आहे का, तर असे ते मला म्हणायचे की तुझा रेप करणार आहे का, तू आमच्यासोबत मिळून बसून जेव। मी नाही म्हटलं, ते माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते। तिथे एक गार्ड होता, त्यांनी माझा बचाव केला। तुम्हाला सध्या नोकरीतून काढण्यात आलं आहे का? सध्या काय स्थिती आहे? मला त्यासाठीच काढण्यात आलेलं आहे की तू मला सेक्स करू देत नाहीये, त्याच्यामुळे तू उद्यापासून जॉबवर यायचंच नाही। तुम्हाला कधी काढलं? मला जेव्हा 1 एप्रिलपासून मला त्यांनी सरळ म्हटलं की मैं तुझे 500 रुपये दूंगा महीने का, तू आना नहीं और हमने वहाँ पे ऑलरेडी लेडीज लगा के रखी है, तू आज से आना नहीं। आणि माझ्या घरी नेहमी येऊन तो मला राजीनामा लिहून मागायचा। मी त्याला नेहमी म्हणायचे मी राजीनामा तुला लिहून देत नाही आणि मला तू पैसे पण नको देऊ माझ्या कामाचे आणि मला काहीच नको देऊ। इस मामले की हकीकत बयां करते हुए उन्होंने बताया कि 2009 से चंद्रपुर में खासगी सुरक्षा रक्षक मंडल स्थापन हुआ। तभी से अब तक उस मंडल की ओर सिक्योरिटी गार्ड न मांगते हुए जैसे तैसे शासन निर्णय है कि जिन जिन जगहों पर जिन जिन स्तरों पर मंडल है, उन मंडल की ओर से ही उन सुरक्षा रक्षकों की नियुक्ति करनी है। परंतु ऐसे न करते हुए महाजैनको के अधिकारी ने सीए ने परस्पर टेंडर प्रोसेस शुरू की और उन टेंडर प्रोसेस में से करीबन 6 साल के लिए प्राइम गार्ड सिक्योरिटी सर्विस लिमिटेड व बीआईएस सिक्योरिटी प्राइवेट लिमिटेड, इन कंपनी को यह टेंडर बार बार दिया जा रहा है। साथ ही इस वक्त उन्होंने बताया कि जो महिला यहाँ काम पर कार्यरत है, उन महिलाओं के साथ शारीरिक दुष्कर्म कर उनकी प्रताड़ना की जा रही है। इन बातों का निवेदन उनकी ओर से माननीय मुख्यमंत्री महिला आयोग, माननीय मुख्यमंत्री पालक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार, जिलाधिकारी चंद्रपुर, अपर कामगार आयुक्त चंद्रपुर, सहायक कामगार आयुक्त चंद्रपुर, महाजैनको के प्रोजेक्ट के चीफ इंजीनियर और महाजैनको के O&M के चीफ इंजीनियर, इनकी ओर दिया गया है। इन बातों पर प्रकाश डालते हुए उन्होंने यह भी बताया कि 2014 में यह मामला रंगे हाथ प्रकाश में आया था, परंतु कुछ कारणवश अधिकारियों के भ्रष्ट व्यवहार से इसे दबा दिया गया था। इन बातों को बयां करते हुए विदर्भ प्रहार कामगार संगठन अध्यक्षा एडवोकेट हर्षल चिपलूनकर ने इस वक्त यह मांग की है कि जो संबंधित अधिकारी कर्मचारी है जो इन महिलाओं के साथ दुष्कर्म करते हैं, उन पर कायदे से तत्काल कार्रवाई की जाए और नौकरी के नाम पर जिन महिलाओं का शोषण किया जाता है, इसके लिए शासन कायदा अंतर्गत व भारत के अन्य कायदा अंतर्गत इन महिलाओं को कायदे की सुरक्षितता मिले व अधिकारियों पर ठोस कार्रवाई की जाए। ॲक्च्युली हे प्रकरण असं आहे की 2009 पासून चंद्रपूरला खाजगी सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन झालं। तेव्हापासून ते आज तागायत त्या मंडळाकडून सिक्युरिटी गार्ड न मागता शासनाचे तसे शासन निर्णय आहेत की ज्या ज्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती मंडळ आहे त्या मंडळाकडूनच त्या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करायची आहे। परंतु तसं न करता त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून महाजनकोच्या अधिकाऱ्यांनी सीई जे आहेत त्यांनी परस्पर टेंडर प्रोसेस सुरू केली आणि त्या टेंडर प्रोसेसमधून जवळपास 6 वर्षांसाठी सलग प्राइम गार्ड सिक्युरिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आणि बीआयएस सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे टेंडर वारंवार देण्यात येत आहे। आणि यामधून साध्य हेच होत आहे की त्यांचे कुठेतरी आर्थिक लागेबांधे आहेत आणि आमच्याकडे काही सूत्रांकडून ही पण माहिती मिळाली आहे की ज्या महिला इथे कार्यरत आहेत त्या महिलांना शारीरिकदृष्ट्या त्यांची पिळवणूक करून त्यांना मानसिकदृष्ट्या पिळवणूक करून तिथं कामावर ठेवण्यात येते।
ज्या पण कोणी गरीब घरातल्या युवती आहेत, महिला आहेत, त्यांच्या त्या परिस्थितीचा फायदा उचलण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं षडयंत्र तिथे रचण्यात येते आणि महिलांवरती कामाच्या ठिकाणी शारीरिक पिळवणूक, शारीरिक सुखाची मागणी करण्यात येत आहे. तर या सर्व गोष्टींची आम्ही तक्रार केली आहे माननीय मुख्यमंत्री, महिला आयोग, माननीय जिल्हाधिकारी, संबंधित प्रोजेक्ट आणि ONMचे जे चीफ इंजिनियर आहेत त्यांच्याकडे. परंतु त्यापैकी फक्त चीफ इंजिनियर प्रोजेक्टचे आम्हाला भेटू शकले, परंतु चीफ इंजिनियर जे ONMचे होते, ऑपरेशन अँड मेंटेनन्सचे, ते आम्हाला न भेटताच तिथून निघून गेले. या दोनही ठिकाणी या संबंधित कंपनीचं टेंडर आहे आणि त्या टेंडरमध्ये ज्या 6 महिला काम करतात त्या 6 महिलांची शारीरिकदृष्ट्या हे लोक पिळवणूक करतात. एवढंच नाही, 2014 मध्ये हे प्रकरण रंगेहात उघडकीस आलं होतं, परंतु ते काही कारणास्तव अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट व्यवहारामुळे दाबण्यात आलं. या प्रकरणामध्ये वारंवार एकाच एजन्सीला टेंडर देऊन, जसं प्राईम गार्ड सिक्युरिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आहे किंवा BIS सिक्युरिटी सर्व्हिस आहे, यांना वारंवार गेल्या 6 वर्षांपासून टेंडर देऊन या महिलांचं शारीरिक शोषण करण्याचा वारंवार तिथे प्रयत्न करण्यात येतो आहे महाजनकोमध्ये. आणि यामध्ये काही महाजनकोचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा सामील आहेत. यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी हीच आहे, जे संबंधित अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत, जे या महिलांची पिळवणूक करत आहेत, त्यांच्यावरती तात्काळ कारवाई व्हावी कायदेशीरदृष्ट्या आणि या महिलांना कायद्याचं अभय मिळावं. नोकरीच्या ठिकाणी कुठल्याही महिलांची शारीरिक लैंगिकदृष्ट्या पिळवणूक होऊ नये यासाठी शासनाने जो कायदा केला आहे त्या कायद्याअंतर्गत आणि इतर भारतातल्या इतर कायद्यांतर्गत या महिलांना कायद्याची सुरक्षितता मिळावी आणि संबंधितांवरती कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे.